नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राज्यामध्ये महायुतीला जोरदार दणका लोकसभेमध्ये बसला आणि या लोकसभेच्या निकालाच्या नंतर आलेल्या नैराश्यातून अद्याप तरी भाजपाई बाहेर पडलेले नाहीयेत. भारतीय जनता पार्टीनं गेल्या वेळेला लढून जिंकलेल्या जागांच्या 3 पटीनं कमी जागा या वेळेला जिंकल्या आहेत आणि हा एक प्रकारे राज्यात भाजपाचा पराभव आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीनं हा विजय मिळवण्याच्या साठी जी आघाडी युती केली ती महायुती ही काही फारशी एकत्रितरित्या यशस्वी ठरू शकलेली नाही. भारतीय जनता पार्टीला 9, अजित पवारांना अवघी 1, एकनाथ शिंदेंना 7 अशा जागा जिंकता आलेल्या आहेत. याच्या समोर प्राप्त स्थितीमध्ये मवियानं थोड्या नाही तर 30 जागा जिंकल्या आणि आपापसातल्या भांडणात सुद्धा जी जागा काँग्रेसच्या बंडखोरानं जिंकली होती त्याला सोबत घेत आपली आघाडीची संख्या वाढवली. हे सगळं घडलंय ते शेवटी मतदारांनी दिलेल्या मतामुळे आणि त्यांनी दिलेल्या निर्णयामुळे. यात जातीचा फॅक्टर अर्थात जातीचा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. या मतदानाच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन तीव्र होतं. महायुतीनंच दुसऱ्यांदा मराठ्यांना आरक्षण दिलं सुद्धा, पण तरी देखील मराठवाड्यात खास करून मराठे युतीच्या सोबत उभे दिसले नाही. त्यांचा बुद्धिभेद केला गेला आणि मराठ्यांना जाणीवपूर्वक युतीपासून दूर केलं गेलं असं बोललं जातंय. अशा प्रकारचा तर्क हा भारतीय जनता पार्टीकडून दिला जातोय. हा तर्क एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला जो सगळ्यात मोठा फटका युतीला बसलाय तो विदर्भामध्ये आणि खास करून तो थेट भाजपाला बसलेला आहे. विदर्भातली ओबीसींची टक्केवारी याला कारणीभूत आहे का? ओबीसी मराठ्यांप्रमाणेच भारतीय जनता पार्टी आणि त्याच्याच जोडीला महायुतीच्या विरोधात एकत्रितरित्या गेले आहेत का? लोकसभेतले संकेत विधानसभेच्या साठी किती आव्हानात्मक आहेत, किती घातक आहेत आणि ओबीसींच्या दुःखाचं कारण काय? एका बाजूला मराठ्यांच्या आरक्षणाच्या साठी हर प्रकारे गोष्टी करण्याचा प्रयत्न करणारे महायुतीतले नेते हे ओबीसींना महाराष्ट्रामधलं वातावरण असुरक्षित करायला कारणीभूत ठरले का? तसे संकेत देते झाले आहेत का? आणि जर असं असेल तर हा ओबीसी जो भारतीय जनता पार्टीच्या साठी हक्कानं स्वतःचा मतदार समजला जातो तो पुढच्या काळात काय करेल?